नमस्कार. बदलापूर व्हॉइस न्यूज मध्ये सर्व प्रेक्षकांचं अगदी मनापासून स्वागत. भारतीय जनता पार्टीचे गटनेते नगरसेवक शरद सुभाष तेली यांच्या वाढदिवसानिमित्त आपण जर पाहिलं तर मांजरी श्रीनगर परिसरामध्ये भव्यदिव्य आरोग्य शिबिराचं आयोजन करण्यात आलेलं आहे. सोबतच देवाभाऊ चष्मा विजन फ्रेंड्स आणि साकीब गोरे यांच्या संयुक्त विद्यमानाने मोफत नेत्र तपासणी चष्मे वाटप व मोतीबिंदू शस्त्रक्रिया शिबिर जे आहे ते भरविण्यात आलेलं आहे आणि परिसरातील स्थानिक नागरिक मोठ्या प्रमाणात या शिबिरामध्ये सहभागी झालेले आपल्याला पाहायला मिळत आहेत. खरं तर शरद तेली यांच्या माध्यमातून वर्षाच्या 12ही महिने वेगवेगळे उपक्रम जे आहेत ते राबविले जातात. प्रभागामध्ये प्रत्येक सण उत्सव असेल ते सर्वांसोबत साजरा करत असतात आणि आज त्यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून आपण बघू शकतो भव्यदिव्य अशा आरोग्य शिबिराचे सोबतच मोफत डोळे तपासणी मोफत चष्मे वाटप शिबिराचं आयोजन करण्यात आलेलं आहे आणि सकाळपासूनच मोठ्या प्रमाणात या परिसरातील नागरिक स्थानिक या उपक्रमाला सहभागी झालेले आपल्याला पाहायला मिळतात, भेट देत आहेत. आपण ज्यांच्या वाढदिवसानिमित्त खरं तर हा सुंदरसा उपक्रम राबविण्यात आलेला आहे असे गटनेते शरद तेली यांच्यासोबत संवाद साधणार आहोत. सर, एक सामाजिक बांधिलकी जपत हा आगळावेगळा वाढदिवस आपण साजरा करतायत आणि मोठ्या प्रमाणात प्रभागातील नागरिक स्थानिक या उपक्रमामध्ये सहभागी झालेले आहेत, काय सांगाल? आज माझ्या वाढदिवसानिमित्त आमचे सर्व या विभागातील कार्यकर्ते आणि आमचे दृष्टीमित्र विजन फ्रेंड साकीब गोरे यांची जी काय कन्सेप्ट आहे देवाभाऊ चष्मा त्यांच्या सहकार्यानं या ठिकाणी आम्ही मोफत चष्मे वाटप शिबिर, मोफत मोतीबिंदू शस्त्रक्रिया शिबिर आणि मोफत नेत्र तपासणी अशा प्रकारच्या कार्यक्रमाचं या ठिकाणी आयोजन केलंय. आतापर्यंत जवळजवळ 400-450 साधारण आमच्या नागरिकांनी या ठिकाणी नोंदणी केली आहे. त्यांना आम्ही चष्मे देणार आहोत. जे रुग्ण मोतीबिंदू डिटेक्ट झालेला आहे म्हणजे ज्यांना मोतीबिंदू आहे अशा रुग्णांवर आम्ही मोफत शस्त्रक्रिया देखील करणार आहोत. कुठेतरी माझ्या वाढदिवसानिमित्त विजन फ्रेंड साकीब गोरे यांच्या माध्यमातून सन्माननीय आमदार किसनराव कथोरे साहेबांच्या संकल्पनेतून या ठिकाणी जी काय आमची ही चळवळ चालू आहे त्याच्या जी चष्मे वाटप व नेत्र तपासणीची आणि देवाभाऊ चष्मा ही जी काय कन्सेप्ट आहे याचं आयोजन या ठिकाणी आम्ही केलेलं आहे. निश्चितच खूप चांगल्या प्रकारचा या ठिकाणी प्रतिसाद आहे. अनेक नागरिक, अनेक मतदार, अनेक आप्तेष्ट, अनेक मित्रपरिवार या ठिकाणी मला शुभेच्छा देण्यासाठी, आशीर्वाद देण्यासाठी येत असतात. संध्याकाळी देखील त्यांच्यासाठी एक सांस्कृतिक कार्यक्रमाचं या ठिकाणी आयोजन करण्यात आलेलं आहे. निश्चितच हा जो उपक्रम आहे हा आमच्या सामान्य नागरिकांसाठी, आमच्या गरजू जी काही मंडळी आहेत त्यांच्यासाठी उपयोगाला पडायला पाहिजे अशा प्रकारचं आमचं नियोजन आहे. निश्चितच आम्ही समाजकारण गेली 25 वर्ष करतो, राजकारणात गेली 25 वर्ष आहे आणि या समाजसेवेच्या माध्यमातून काम करत असल्यामुळे येथील नागरिक असो, मतदार असो प्रचंड बहुमताने मला दरवेळेला या ठिकाणी निवडून देत असतात आणि ती जी ऊर्जा मला मिळते ती पुढची 5 वर्ष टिकते. यावेळी देखील अशाच प्रकारे मी निवडून आलो. प्रचंड मताधिक्य या ठिकाणी मला बदलापूर शहरातलं विक्रमी मतदान या ठिकाणी मताधिक्य मिळालं आणि ती ऊर्जा मला पुढची 5 वर्ष काम करण्यासाठी अशाच प्रकारे टिकेल असा मला विश्वास आहे. की पुढची 5 वर्ष किंवा अनेक वर्ष आम्ही सर्व परिवार, मी असो, आमचे बंधू पंकज तेली असो, माझी पत्नी असो, आम्ही सर्वच तेली परिवार या ठिकाणी समाजसेवेप्रती कायमच आमची बांधिलकी राहील अशा प्रकारचं आश्वासन माझ्या बर्थडेच्या दिवशी या ठिकाणी वाढदिवसाच्या दिवशी देतो. या ठिकाणी अनेक नागरिक आहेत की जे या ठिकाणी चष्म्याचं वाटप आम्ही करतोय आणि त्यांची तपासणी देखील या ठिकाणी होते. आमचे विजन फ्रेंड आहेत साकीब गोरे, देवाभाऊ चष्मा आहे, आमचे सन्माननीय आमदार किसनराव कथोरे साहेबांची संकल्पना आहे, देवेंद्रजी फडणवीस साहेबांचे या ठिकाणी आशीर्वाद आहेत आणि सकाळीच आमच्या नगराध्यक्षा सन्माननीय रुचिताताई घोरपडे यांच्या हस्ते या शिबिराचं या ठिकाणी फीत कापून उद्घाटन करण्यात आलेलं आहे आणि मला अंदाज आहे की जवळजवळ आपण 1200 सामान्य नेत्र तपासणी आम्ही करून 1200 रुग्णांना तरी आम्ही या ठिकाणी चष्मे वाटप करूया. नक्कीच आपण पाहिलं खूप सुंदर असा उपक्रम जो आहे तो गटनेते शरद तेली यांच्या माध्यमातून जो आहे तो आपल्या प्रभागामध्ये राबविण्यात आलेला आहे. नागरिकांचाही उत्स्फूर्त असा प्रतिसाद आपल्याला पाहायला मिळतोय. सकाळपासूनच अशा स्वरूपात गर्दी जी आहे ती परिसरातील नागरिकांची या नेत्र तपासणी शिबिराला होताना आपल्याला पाहायला मिळते. महत्वाचं म्हणजे अत्यंत दर्जेदार पद्धतीने, आधुनिक पद्धतीने आपण बघू शकतो या ठिकाणी नेत्र तपासणी केली जाते आणि चांगल्या कंपनीचे आपण जर पाहिलं तर चष्मेही या ठिकाणी मोफत दिले जात आहेत आणि या आरोग्य शिबिरामध्ये, या नेत्र तपासणी शिबिरामध्ये मोठ्या प्रमाणात जे आहे ते
या परिसरातील नागरिक जे आहेत ते सहभागी झालेले आहेत. महत्त्वाचं म्हणजे मागील 25 वर्षांहून अधिक काळ शरद तेली यांच्या माध्यमातून अशा स्वरूपाचे वेगवेगळे उपक्रम जे आहेत ते त्यांच्या प्रभागामध्ये राबविले जातात आणि याचमुळे मोठ्या प्रमाणात म्हणजे बदलापूर शहरातील सर्वात जास्त मताधिक्य जे आहे ते त्यांना या निवडणुकीमध्ये लोकांनी दिलं. लोकांचा कौल त्यांच्या बाजूने राहिला आणि आजही त्यांच्या वाढदिवसानिमित्त सामाजिक राजकीय विविध क्षेत्रातील मान्यवर जे आहेत ते सकाळपासूनच त्यांची भेट घेण्यासाठी येत आहेत आणि आपला वाढदिवस हा सर्वांसोबत साजरा व्हावा, प्रभागातील नागरिकांसोबत साजरा व्हावा हा प्रामाणिक उद्देश डोळ्यासमोर ठेवून आपण बघू शकतो शरद तेली यांच्या माध्यमातून सर्वप्रथम आरोग्य शिबिर आणि नेत्र शिबिराचं आयोजन केलेलं आहे आणि एक सामाजिक बांधिलकी जपण्याचा प्रामाणिक प्रयत्न त्यांच्या माध्यमातून वारंवार होताना आपल्याला पाहायला मिळतो आणि वाढदिवसाचे औचित्य साधून आजही एक सुंदर असं शिबिर त्यांच्या माध्यमातून आयोजित करण्यात आलेलं आहे. प्रभागातील नागरिक, ज्येष्ठ नागरिक, वयोवृद्ध नागरिक, स्त्रिया मोठ्या प्रमाणात आजच्या या शिबिरामध्ये सहभागी झालेल्या आपल्याला पाहायला मिळतात. सर्वांचे आशीर्वाद कायमच शरद तेली यांच्या पाठीशी आहेत आणि या सर्वांचं प्रेम मागील 25 वर्षांपासून शरद तेली असेल, त्यांचे संपूर्ण कुटुंबीय असेल यांच्यावरती मिळताना आपल्याला पाहायला मिळते. त्याचमुळे झालेल्या निवडणुकीमध्ये सर्वाधिक मताधिक्य त्यांच्या पारड्यात पडलेलं आपल्याला पाहायला मिळालेलं आहे. आज सायंकाळी एक सांस्कृतिक कार्यक्रम प्रभागातील नागरिकांसाठी सोबतच त्यांच्यावर प्रेम करणारे अनेक सामाजिक, राजकीय, मनोरंजन क्षेत्रातील मान्यवर असतील यांच्यासाठी शरद तेली यांच्या माध्यमातून आयोजित करण्यात आलेला आहे. बदलापूर शहरातील अशाच घडामोडी पाहण्यासाठी आताच बदलापूर व्हॉइस न्यूजच्या फेसबुक, इंस्टा, ट्विटर अकाउंटला फॉलो करा. तसेच आमच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. नवीन कॅमेरा मोबाईल घेतला